नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू टेन्शनमध्येच तिच्या खोलीत असते. शशांक ऑफिसवरनं परत येतो आणि काय झालंय, तुझी तब्येत ठीक आहे ना असं विचारतो. तेव्हा अप्पू सांगते, मी सुमीचा विचार करतीये. शशांकला वाटतं की सुमीचीच तब्येत बिघडली, तो आता तिकडे जाणारच असतो. तेव्हा अप्पू सांगते की नाही रे, तिला काही झालेलं नाही. आणि त्यानंतर ती आता सुमीच्या सासूबाई आल्या तेव्हा नक्की काय प्रकार घडला, कशा पद्धतीने त्या ओटीच्या नारळाला तडा गेला, ते सर्व काही टेन्शनमध्येच सांगते. आणि पुढे म्हणते की मला त्या दरेकर काकूंचा ना खूप राग आलाय. त्या म्हणे की सुमीमुळेच ते नारळ खाली पडलं आणि काय तर तो अपशकुन झाला. खडूस, खरंच असं काही असतं का रे? आणि त्यांनी धमकीसुद्धा दिलीये की जर का काही वरखाली झालं तर दरेकर काका आणि काकू दोघेही जीवाचं काही बरं वाईट करतील म्हणून. आणि ती पुढे घाबरतच म्हणते, खडूस, खरंच असं काही असतं का रे? त्या नारळाला तडा गेला म्हटल्यावर खरंच सुमीच्या बाळाला काही होईल का रे? असं खूपच पॅनिक होत बोलू लागते. तेव्हा शशांक अप्पूला शांत करतो, म्हणतो की या सगळ्या अंधश्रद्धा आहेत अगं, शकून अपशकून असं काही नसतं अगं. आणि त्या दरेकर काकू काय, त्या तर जुन्या विचारांच्या आहेत, परंतु तू एक डॉक्टरची मुलगी आणि एका सायंटिस्टची बायको आहेस ना, मग तू का असा विचार करतेय असा अप्पूला प्रश्न करतो. तेव्हा अप्पू सांगते कारण एक स्त्री कितीही स्ट्रॉंग असली ना तरी तिच्या बाळाच्या बाबतीत ती नेहमीच हळवी असते खडूस. तेव्हा शशांक म्हणतो, होय, परंतु काही गोष्टींचे अपवाद असतातच ना. आणि तू आणि सुमी याला अपवाद आहात. तुम्ही पुढे जाऊन खरंच खूप स्ट्रॉंग वुमन आणि स्ट्रॉंग आई होणार आहात. त्यामुळे आता तू हे टेन्शन घेऊ नकोस, उलट जाऊन सुमीशी बोल, तिला समजाव. तेव्हा अप्पू म्हणते, मीच काय, आम्ही सगळेच बोललोय तिच्याशी, परंतु अजूनही ती खूप अपसेट आहे. तू बोलतोस का तिच्याशी? ती ऐकेन तुझं. तेव्हा शशांक म्हणतो, होय बोलेल मी, आणि चल आता हे कुठलंच टेन्शन नकोय. असं बोलत आता प्रेमाने व कौतुकाने अप्पूकडे पाहतो आणि म्हणतो की किती बदललीस ना तू. मला आत्ताही आपली पहिली भेट आठवते. जर का त्यावेळेस मला कोणी सांगितलं असतं ना की मी तुझ्या प्रेमात पडणार आहे तर मी ना त्याला असं वेड्यात काढलं असतं. तर अप्पू देखील आता प्रेमानेच शशांकच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणते की खडूस, माझाही विश्वास बसत नाहीये की मी तुझ्या प्रेमात पडले. आपली पहिली भेट किती विचित्र होती ना. अरे, मी तुला चोर समजले होते, चोर असं सांगते. आणि दोघांनाही त्यांच्या पहिल्या भेटीचे काही क्षण आठवतात. शशांक मुद्दामच अप्पूला चिडवत म्हणतो की मला ना तेव्हा तू शिष्ट वाटली होतीस, परंतु नंतर कळलं की तू आहेसच शिष्ट आणि आगाऊ. बघ ना, माझ्यावर काठी उगारणारी मुलगी पुढे जाऊन माझ्याच बाळाची आई होणार आहे, यावर माझा तेव्हा विश्वासच बसला नसता. अप्पू म्हणते, आपण दोघेही किती अपोजिट आहोत ना खडूस. तेव्हा शशांक म्हणतो, होय, ते फिजिक्समध्ये म्हणतात ना, अपोजिट अट्रॅक्ट्स. ते अगदी खरं आहे. जे असे मॅग्नेटचे दोन विरुद्ध पोल असतात ना, ते जवळ आले ना की एकमेकांना चिकटतात. असं बोलत प्रेमाने अप्पूला जवळ घेतो. तेव्हा अप्पू देखील त्याचा हात हातात घेत प्रेमानेच म्हणते की आणि मग त्यांना कोणीही वेगळं करू शकत नाही. त्यानंतर आता 5 महिन्यानंतर सकाळ झालेली असते. या सकाळी अप्पू आता आरशासमोर उभी राहून साडीला पिन लावत असते. शशांक येऊन तिची मदत करतो. तर आज अप्पू आणि सुमी दोघींचंही डोहाळ जेवण असतं. शशांक म्हणतो, आता लवकरच आपली प्रतीक्षा संपणार आणि आपल्या दोघांनाही कायमचं जोडून ठेवणारा कोणीतरी तिसरा येतोय लवकरच. शशांक त्यानंतर अतिउत्सुकतेने म्हणतो की मी तर सतत आपल्या बाळाचाच विचार करत असतो. ते कोणासारखं दिसेल आणि त्यानंतर त्याची शाळा कुठली, कॉलेज कुठलं, त्याचं लग्न, असं खुश होत सांगत असतो. अप्पू मात्र म्हणते की खडूस, आपण चांगले पॅरेंट्स तर होऊ ना. तेव्हा शशांक म्हणतो, होय, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अप्पू म्हणते की मला ना साधी आई व्हायचंच नाहीये, मला द बेस्टेस्ट आई व्हायचंय, अगदी माई, सुआई, पन्ना काकू यांच्यासारखं. तेव्हा शशांक म्हणतो, होय, मला खात्री आहे तू बेस्ट आई होशील. नंतर शशांक आता जरा दुःखी होतो आणि विषय काढत म्हणतो की मला तुझ्या आत्यांचा फोन आला होता. तेव्हा अप्पू म्हणते की होय, मला सुद्धा. काय म्हणाली आत्ती तुला? तेव्हा शशांक म्हणतो, त्या म्हणाल्यात की पहिलं बाळंतपण ते प्रथेप्रमाणे माहेरी वगैरे असतं ना, म्हणून त्या तुला तिकडे घेऊन जाणार आहेत.
तेव्हा अप्पू लगेच म्हणते, "पत नाही खडूस, मला ना तिकडे बाबाच्या घरी एकटीला तुला सोडून करमणारच नाही आणि मला तुझी आठवण आली तर ठीक, परंतु याला जर आठवण आली तर काय करायचं? आणि अजून एक कारण आहे, ते म्हणजे नेत्राताई. आजपर्यंत आत्तीने तिच्या वाटणीचं सगळं प्रेम मला दिलंय, आता त्या आहेत ना एकत्र, मला त्यांची स्पेस त्यांना द्यायची आहे." शशांक प्रेमानेच आता अप्पूला जवळ घेत म्हणतो की मला याच गोष्टीमुळे तुझा खूप अभिमान वाटतो, तू सतत ना इतरांचा विचार करतेस. आणि त्यानंतर प्रेमानेच आता तिला घेऊन ओसरीत येत असतो, तर निखिल देखील सुमीला घेऊन येत असतो. अप्पू म्हणते की जरा सावकाश, मला खालचं काही दिसतच नाहीये. तर अप्पू आणि सुमी दोघीही खूपच खुश होत छान तयार होऊन बसलेले असतात. अप्पू एक्साइट होत म्हणते की सुमे किती छान ना, आपल्या दोघींचंही बाळ एकाच वेळी जन्माला येणार, त्या दोघांना तर अगदी ट्विन्स असल्यासारखंच वाटेल, पण ना त्यांच्या सगळ्या गोष्टी ना अशा एकत्रच करायच्या. तर प्राची म्हणते की त्या दोघांना ना आपण एकाच स्कूलमध्ये टाकू, वरून ज्या स्कूलमध्ये जाईल ना त्याच स्कूलमध्ये. तेव्हा अमेय म्हणतो, अरे आम्ही वरुणला स्कूलमध्ये नाही तर शाळेत टाकणार आहोत, माझं आणि मानसीचं आधीच ठरलंय. तेव्हा शशांक म्हणतो, होय मी सुद्धा आमच्या बाळाला शाळेतच टाकेन, नाहीतर तो सुद्धा अपूर्वासारखं मला अनेक प्रश्नांचे अर्थ विचारत राहील. तेव्हा अप्पू म्हणते की खडूस त्याची काळजीच करू नको, कारण त्याच्या अभ्यासाची जबाबदारी ना मी तुझ्याचवर देणार आहे. तर सुमी खुश होत म्हणते की तुम्ही काळजीच करू नका, तुमचं बाळ ना अगदी शशांक दादासारखं हुशार असेल. तेव्हा अप्पू मात्र म्हणते की मला माझं बाळ ना सिंगर व्हायला हवंय, अगदी फेमस सिंगर खडूस सारखं, आणि म्हणूनच तर विठू बाबाने दिलेला तो पेनड्राईव्ह आहे ना त्यातील गाणी मी रोज ऐकते. इतक्यातच आता अप्पू जोराने ओरडते. शशांक घाबरतच म्हणतो, काय झालंय? अप्पू खूपच एक्साइट होत सांगते की अरे बाळाने किक मारलीये. शशांक आणि अप्पू दोघेही खुश असतात. तर अप्पू विचारते, सुमे तुझं सुद्धा बाळ असंच किक मारतं का ग? सुमी म्हणते, अगं विचारू नको, रात्रभर फक्त गरागरा फिरत राहतं, झोपू देत नाही. नंतर पन्ना आता त्या दोघींनाही ते दागिने घालण्यासाठी रूम मध्ये घेऊन येते. अप्पूला खूपच अस्वस्थ वाटत असतं, ती म्हणते की खूपच धडधड होते. तेव्हा पन्ना सांगते, अगं काळजी करू नकोस, असं होतं अधनमधनं, कारण आपलं मन खूप आनंदी असतं, परंतु सतत ना एक प्रकारची भीती असते. फक्त बाळच जन्माला येत नाही, काही एका आईचा सुद्धा नवा जन्मच होत असतो. एक मुलगी जन्माला येते ना, नंतर तिला वेगवेगळी नावं मिळतात, आई, आत्या, बहीण, सून, परंतु जेव्हा एका बाळाला जन्म देते ना तेव्हा तिला आई म्हणून एक नवी ओळख मिळते. ते ऐकून सुमी म्हणते की होय, मानसी वहिनी सुद्धा ना मला नेहमी हेच सांगत असते की हा अनुभव ना खूप छान असतो. पन्ना म्हणते की ही एकच अशी वेदना आहे ना जी एक बाई हसत हसत सहन करते फक्त तिच्या बाळासाठी. आणि चला आता खूप उशीर होतोय असं म्हणत आता पटकन त्या दोघींनाही दागिने घालायला लावते. प्राची अप्पूला, तर पन्ना सुमीला छान दागिने घालून तयार करत असते. शशांक आणि निखिल दोघेही कौतुकाने पाहतच राहतात. ते दागिने घातल्यानंतर दोघींचंही रूप आणखीच खुलून येतं, दोघीही खूपच छान दिसत असतात. तेव्हा प्राची आता दोघींचेही एकत्र छान फोटोज काढत असते. पन्ना मात्र म्हणते की अगं कार्यक्रम सुरू व्हायचा आहे, तेव्हा हवे तेवढे काढ, आणि चला आता बाहेर सुवा वहिनी माई वाट पाहताय. आणि ती अप्पू व सुमीला घेऊन आता ओसरीत येते. अप्पू येऊन पाहते तर बाहेर ओसरीत खूप छान तयारी केलेली असते, दोघींसाठीही सुंदरसा झोपाळा सजवलेला असतो. सुवा म्हणते की सरप्राईज काय फक्त तुम्हीच देऊ शकता का? तुम्ही जेव्हा तयार होत होता ना तेव्हा आम्ही ही सगळी तयारी केली आहे. तेव्हा आता अप्पू व सुमी खूपच खुश होत त्या झोपाळ्यावर बसतात. नंतर आता डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. माई अतिशय प्रेमाने अप्पूचं औक्षण करतात. अप्पू खुश होत हात जोडून आता बसलेली असते आणि त्यानंतर माईंना नमस्कार करायला जाते. तेव्हा माई म्हणतात, अगं वाकू नकोस आता. तर शशांक लगेच बोलतो, थांब, तुझ्या वाटणीचं मी पाया पडतो, आणि तो येऊन आता माईंच्या पाया पडतो. तर इकडे सुवा देखील अतिशय प्रेमाने सुमीचं औक्षण करत असते. त्यानंतर दोघीही आता सुमी आणि अप्पूची ओटी भरतात. त्यांच्या ओटीमध्ये फळ, खण, नारळ सर्व काही ठेवतात. प्रेमानेच अक्षदा टाकत असतात. सुमी आणि अप्पू तर खूपच खुश असतात. तर माई आता दोघींचंही तोंड गोड करतात आणि प्रेमानेच बोटे मोडत दृष्ट काढतात. त्यानंतर आता विठू त्याच्या खिशातील दागिने दोघींकडेही देतो. तेव्हा माई अप्पूला आणि सुवा सुमीला तो दागिना भेट म्हणून देते. तेव्हा आता अप्पू म्हणते की सुवाई, अगं हे सगळं काय आहे दागिना वगैरे?
तेव्हा सुहास सांगते, अगं तुम्हा दोघींमुळे आमचं प्रमोशन झालंय, आम्ही आजी आजोबा होणार आहोत आणि त्या बदल्यात कृतज्ञता म्हणून थँक्स म्हणण्यासाठी हे गिफ्ट असं सांगते. सर्वच कानिटकर खूपच खुश आणि आनंदी असतात. तर पुढील भागात अप्पूला लेबर पेन सुरू झालेलं असतं आणि तिला स्ट्रेचरवरनंच डॉक्टर स्नेहलतांच्या क्लिनिकमध्ये आणलेलं असतं. शशांक खूपच घाबरलेला आणि पॅनिक झालेला असतो. अप्पूला आत नेलं जातं. अमेय डॉक्टरांना विचारतो, परंतु काही वेळापूर्वी तर ती ठीक होती ना? तेव्हा डॉक्टर सांगतात, हो, परंतु अचानक कमरेवर पडल्यामुळे बाळाची पोझिशन जरा हल्ली आहे. तिची अवस्था खूपच वाईट असते. ती जोरजोरानेच किंचाळत असते. शशांक मात्र बाहेरूनच रडवेला होत हे सगळं पाहत असतो. आता अप्पू आणि सुमी दोघींच्याही बाळाचा जन्म सुखरूप होईल का हे पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.